आता सविस्तर बातम्या। गोदावरी नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे। बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत धरण 66.97% भरले असून जिवंत पाणीसाठा 51.34 TMC वर पोहोचला आहे। 1515.43 फूट असून एकूण पाणीसाठा 77.40 TMC झाला आहे। धरणात मागील 3 तासांची सरासरी 41,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून ही आवक कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। धरणातील सध्याचा पाणीपुरवठा लक्षात घेता जायकवाडीवर अवलंबून असलेल्या 5 MIDCसह छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अहिल्यानगर या 3 जिल्ह्यांचा पुढील वर्षभरासाठीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागल्याचं चित्र आहे। यंदा पावसाळ्यापूर्वी हवामान विभागानं कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र नाशिक जिल्ह्यासह जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून धरणाची पातळी आता 75% दिशेनं वाटचाल करतेय। विशेष म्हणजे जायकवाडी धरण पैठण शहरालगत असतानाही पैठण शहर आणि परिसरात अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यामुळे खरीप हंगामातील उगवलेली पिके पावसाअभावी धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।